खूपच पौष्टिक असा आपण आज सॅलड तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे काकडी त्यावरील साल काढून घेतली आणि त्याला हवं तेवढं बारीक असं कट करून घ्यायचं। सर्वात आधी काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते, फायबर असते, तर हे खाणं खूप उत्तम असते। छान बारीक असं मी कट करून घेतलं। याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं। त्यासोबतच इथे गाजर घेतलं, त्यावरील सर्व साल काढून घेतलं आणि याला सुद्धा बारीक असं चॉप करून घ्यायचं। तर बघू शकता अशा पद्धतीने छान फाईन चॉप केलं मी। आता याला सुद्धा त्या बॉलमध्ये घालायचं। सोबतच इथे एक मीडियम आकाराचा कांदा घेतला, त्यावरील साल काढून घेतली, त्याला सुद्धा छान असं बारीक कट करून घ्यायचं। आणि याला सुद्धा त्या बॉलमध्ये ट्रान्सफर करायचं। सोबतच इथे एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतला, छान स्वच्छ धुवून घेतलेला होता, याला सुद्धा छान असं बारीक कट करून घ्यायचं। आता स्वच्छ धुवून घेतलेला इथे कोथिंबीर घेतला, याला सुद्धा एकदम बारीक असं कट करून घ्यायचं। याला बॉलमध्ये घालायचं। सोबतच इथे मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे, तिला सुद्धा छान असं बारीक कट करून घ्यायचं। इथे मक्याचे दाणे घेतलेले आहेत, रोस्ट करून घेतलेले शेंगदाणे घेतले, लिंबाचा रस घालायचा, मस्त चटपटीत वाटत असते। पाव चमचा सेंधव मीठ घेतलं, चाट मसाला घेतला पाव चमचा आणि काळी मिरे पूड घेतलं। आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मस्त असं सर्व करायचं आहे। वेट लॉस रेसिपी तयार। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। थँक्यू।